आपण शरद पवारांना सोडलं नाही असं विधान काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी केलेलं होतं। त्या वक्तव्याला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय। ज्यांच्या विरोधात लढले त्या भाजपसोबत गेले, मग सोडलं कसं नाही असा सवाल टू द पॉइंट मधील खास मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवारांना केलाय। अजित पवारांनी विचारधारा सोडली आणि नवी विचारधारा स्वीकारल्याचंही शरद पवार म्हणालेत। काही दिवसांपूर्वी मी शरद पवारांना सोडलं नाही असं विधान अजित पवारांनी केलं होतं। त्यांच्या या विधानाला आता शरद पवार यांनी टू द पॉइंट मधील कार्यक्रमातून उत्तर दिलंय। तुम्हाला काही न वाटत असेल की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं। मित्रांनो, मी साहेबांना सोडलेलं नाही। मी साहेबांना सांगत होतं, साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझे एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांचंच आहे। सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं, का तर कामाला स्टे आला होता। इथं आता कोण बसेल समाजाला विचारा, राजवर्धनला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला 25-15 वगैरे। त्याला म्हणलं हेच तापच झाला। म्हणलं लोक मला वेळातच काढतील, पैसे पाठवले, पुन्हा स्टे दिला। स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा, स्टे त्या सरकारने दिला। ते म्हणाले की त्यांनी सोडलं नाही तुम्हाला, असंही म्हणाले कालच्या त्याचमध्ये, त्यांनी तुम्हाला सोडलं नाही असं आहे की ते काय आहे, मी काय किंवा बाकीचे आमचे सहकारी गेले अनेक वर्ष एक विचारधारा कार्यक्रम पक्ष हे सगळं निवडणुका लढतो आहे। निवडणुकी जिंकण्याचं 5 वर्ष काम करतो आहे। लोकांच्या समोर आम्ही या विचारानं, या पक्षाच्या नावानं आम्ही मतं मागतो आहे। ती मतं मागितली, लोकांनी दिल्याच्या नंतर ज्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली, मतं कोणाच्या विरुद्ध आम्ही मागितली, मागच्या निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध। आणि अजित म्हणतात सोडलेलं एक असेल त्यांचं म्हणणं, पण ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेला निवडणुकीला त्यांच्याच मांडी लावून बसणं, आपला पक्ष त्यांच्याकडे सुपूर्द करणं, सवय राज्याच्या राजकारणात त्यांच्या सवयीत राहणं, याचा अर्थ काय? सोडलं याचा अर्थ काय? सोडलं म्हणजे विचार, सोडलं असं जे संघटन तुम्ही स्वीकारलेले आहे ते सोडलं का नाही। तर याच्यात तुम्ही भाजपवर बसतात, त्यांच्याशी तुम्ही संघर्ष केला, त्यांच्या विरुद्ध निवडणूक लागला, आज त्यांच्या सवयी जातात, याचा अर्थ त्यांनी सोडले आणि नवीन विचारधारा केली। लोकशाहीत त्यांचा अधिकार आहे।